मेरा नाम दमयंती सुंदर कांचन. माझं नाव आहे अपेक्षा तेजस कांचन. ह्या माझ्या सासूबाई आहेत. माझे सासरे सुंदर चेन्नप्पा कांचन 1996 मध्ये रिटायर झाले. रिटायरच्या टाइमला ते BNC KVS वॉर्डमध्ये सब इंजिनियर होते सिव्हिल डिपार्टमेंटला. 2013 ऑक्टोबरमध्ये त्यांचा देहांत झाला. त्यांच्या नंतर त्यांचं फॅमिली पेन्शन चालू झालं आणि फॅमिली पेन्शन 2019 ऑगस्टपासून बंद आहे काही बँक टेक्निकल इश्यूमुळे. त्यानंतर कोविड आला. मग आम्ही अप्रोच केला. आम्ही बँड्राला गेलो, आम्ही बायकल्लाला गेलो, आम्ही जोगेश्वरी बिल्डिंग प्रपोजलला डिपार्टमेंटला गेलो आणि फोर्टलाही गेलो. पण आम्हाला प्रॉपर गायडन्स मिळाला नाही. डिसेंबर 2024 आम्ही बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंट जोगेश्वरीला डॉक्युमेंट सबमिट केले. त्यानंतर कंटिन्युअस फॉलोअप चालू होतं. त्या टीमनी पण ट्राय केली आमची हेल्प करायला, पण नेहमीच काही ना काही डॉक्युमेंट्स हे सबमिट करा ते सबमिट करा करून चालायचे. आम्ही सबमिट करत गेलो जसं त्यांनी मागितलं. पण आता 1 वर्ष झालं. आम्हाला कळत नव्हतं की आता पुढे कसं होणार. आम्हाला रेफरन्स मिळाला उदय शिरोडकर सरांचा. आम्ही त्यांना अप्रोच केला. त्यांनी आम्हाला गाईड केलं. त्यांनी स्वतः एफर्ट्स टाकले. त्यांनी आम्हाला गाईड केलं रमेश भुतेकर देशमुख सरांकडे, जे म्युनिसिपल इंजिनियर्स कॉर्पोरेशन मुंबईचे कार्याध्यक्ष आहेत. त्यानंतर त्यांनी स्वतः एफर्ट्स टाकले, स्वतः इन्व्हॉल्व झाले, स्वतः मीटिंग्स घेतल्या, म्युनिसिपल कमिशनरला भेटले आणि रिक्वेस्ट करून त्यांनी ऑर्डर्स काढवले. आता त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटमुळे आम्हाला वाटतोय की आता आमचं सगळं फायनल स्टेजला आलंय ना, सगळं कार्यरत होणार आहे. ह्याच्यासाठी आम्ही नेहमीच भुतेकर सरांचे आणि शिरोडकर सरांचे आभारी राहणार आहोत. माझं असं म्हणणं आहे, ज्या लोक ह्या इंजिनियर्सचे पार्ट नाही आहेत त्यांनी ह्याच्यात जॉईन व्हायला पाहिजे. कारण का एकदा रिटायरमेंट झाल्यानंतर आपल्याकडे कोणी रेफरन्सेस राहत नाही. त्या टाईमला फॅमिलीला अशा गायडन्स पाहिजे. आणि मला वाटतं हे रमेश भुतेकर सर जे म्युनिसिपल इंजिनियर्स कॉर्पोरेशनचे कार्याध्यक्ष आहेत त्यांच्यामुळेच हे पार पडलं आहे. सो once again sir, we thank you for your guidance, thank you for your involvement.